पॉईंट ऑफ टाइम मार्केटमध्ये निगेटिव्ह फॉल पण आलेला होता. ओके, मार्केटने या प्रिव्हियस डिमांड झोनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न पण केला, पण मार्केटमध्ये हा रिव्हर्सल शेवटी आला का? ओके, मार्केटमध्ये हा शेवटी जो आलेला रिव्हर्सलच्या मागचं कारण काय ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्या मागचं मेन कारण समजण्याच्या आधी, ओके, ऑफकोर्स त्याचं कारण ट्रम्प तात्याचं आहे. ट्रम्प तात्याने अजून काहीतरी गोष्ट सांगितलेली आहे, ती काय मी तुम्हाला सांगतोच. पण आता हा सप्लाय झोन जो आहे हा टोटली मार्केटने खाऊन टाकलेला आहे. सो या सप्लाय झोनला आपण आता वरच्या दिशेने मूव्ह करायचं. ऑलराईट, वरच्या दिशेने मूव्ह करायचं. आता हा महत्वाचा सप्लाय झोन जो आहे समवॉट या झोन मध्ये ते येणार आहे. ओके, इकडे आपण जर बघायला गेलो समवॉट सप्लाय झोन आता इकडे कुठेतरी येणार. सो या सप्लाय झोनला आपण जर बघायला गेलो तर समवॉट आता वरच्या साईडनी आता हा जो नो ट्रेड झोन जो आहे हा समवॉट असा आता इन्क्रीज होईल. ओके, मार्केटची दिशा काय असणार आहे? ऑफकोर्स मार्केटची दिशा क्लिअर कट अप साईडला असणार आहे. मार्केटमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला कालच्या सेशनमध्ये डिस्कस केलेलं होतं की सिन्स हा काय पॅटर्न झालेला आहे, हा मॉर्निंग स्टार पॅटर्न झालेला आहे. मॉर्निंग स्टार पॅटर्नचं कन्फर्मेशन आज फायनली परत एकदा, कन्फर्मेशन तर आदल्या दिवशी झालेलं होतं, पण आज डबल कन्फर्मेशन आलेलं आहे विथ 9 EM अशा क्रॉसिंगला. ओके, डिमांड झोन कुठे आहे? डिमांड झोन आपण त्याला वरती सरकू शकतो इकडे. आता हा जो आहे हा आता डिमांड झोन मार्केटचा इकडे आता बनायला सुरू होणार आहे, कारण मार्केट परत ही लॉंग लेगेड डोजीची फॉर्मेशन झाली आहे. मे बी टेस्टिंगला जरी करायचं असेल मार्केट समवॉट इथे येईल. सो यामुळे हा निळा झोन जो आहे निळा झोन समवॉट असा कम्प्रेस राहील. आता उद्याच्या सेशनमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे. ऍक्च्युली हा सप्लाय झोन फॉर दॅट मॅटर मी इव्हन फॉर दॅट मॅटर समवॉट इकडे जरी नेला तरी चालेल. ओके, ह्याला मी इकडेच नेऊया. याच्या मागचं मी अजून एक कारण सांगतो तुम्हाला. कारण न्यूज दोन पॉझिटिव्ह न्यूज आलेले आहेत. सो आपण हा सप्लाय झोन असंच ठेवूया. ऑलरेडी हा परफेक्ट आहे मला वाटतं. इकडे इथपर्यंत मार्केट जाण्याचे चान्सेस आहे या सप्लाय झोन पर्यंत. सो ह्या सप्लाय झोन वाढवण्यामागची कारण काय आहेत? पहिलं तर आपण बघायला गेलो, ऑलराईट, इन दिस केस न्यूज आज येणार आहे बिहारचे एक्झिट पोलची. आपलं मार्केट आज बंद झालेलं आहे. संध्याकाळी 6:30-7 वाजल्यानंतर बातम्या बघायला सुरू करा. ओके, एक्झिट पोलच्या बातम्या येतील. जर एक्झिट पोल म्हणजे बीजेपीच्या साईडनी जर कल असेल किंवा एनडीएच्या साईडनी कल असेल तर ऑफकोर्स मार्केट थम्सअप देणार आणि नावापुरती गॅपअप देणार म्हणजे देणार. ओके, तोडफोड असं अपेक्षा करू नका, पण गॅपअप देणार म्हणजे देणार. पण बिहार इलेक्शनच्या पलीकडे जाऊन सर्वात महत्वाची न्यूज जी आलेली आहे, ओके, ती आहे इन दिस केस ट्रम्प तात्यांची. ट्रम्प तात्या काय म्हणाले आहेत ते बघा. दे विल लव्ह अस अगेन. ओके, आम्ही त्यांच्यावरती परत तात्यांवरती प्रेम करणार असं ते म्हणतात आहे. ट्रम्प सेज टेरिफ्स ऑफ इंडिया टू बी रिड्यूस in fair trade deal. US President said that discussion with India has made significant progress and both sides are edging closer towards balanced agreement. We also said that US would eventually bring down on tariffs on India. सो तात्यांच्या या एकमात्र स्टेटमेंटमुळे, ओके, हे स्टेटमेंट जस्ट एक तासापूर्वी काहीतरी आलेले, काही तासांपूर्वी आलेले. ऑलराईट, सो त्यामुळे मार्केटमध्ये थ्रू आउट द डे आज तेजीचं वातावरण होतं. इन दिस केस तात्यांनी मार्केटला खुश केलेलं आहे. मार्केटनी थम्सअप दिलेलं आहे तात्यांच्या स्टेटमेंटचा. सो बिहार पोलचा कॅटलिस्ट आणि ट्रम्प तात्यांच्या स्टेटमेंटचं कॅटलिस्ट हे दोन पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मी ऍक्च्युली या सप्लाय झोनला अजून वरपर्यंत नेलेलं आहे. सो सप्लाय झोन स्ट्रेट अवे मार्केटचा इथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहे. सो उद्याच्या सेशनमध्ये दिशा पॉझिटिव्ह असणार आहे. गॅपअप ओपनिंग होण्याचे फुल चान्सेस आहे. बघूया आता कुठपर्यंत मार्केट उद्या सेशनमध्ये जाऊ शकतं. पण अगेन महत्वाचे हे दोन बिहारचं आणि कॅटलिस्ट मार्केटमध्ये मेजरली प्ले आउट करेल. ओके, रिझल्ट काय विपरीत आले तर वेगळे काहीतरी होईल, पण मला वाटत नाही विपरीत येतील. मोस्टली एनडीए साईडने रिझल्ट लागण्याचे चान्सेस, ऍटलीस्ट एक्झिट पोल मध्ये तरी एनडीएच्या साईडने रिझल्ट लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता आपण इतर महत्वाचा डेटा आपण काय ते पण जरा बघून घेऊया. सो इतर महत्वाचे डेटा जर आपण बघायला गेलो तर आपल्याला एफआय डेटाने काल या लोकांनी सेलिंग केलेली आहे. सो इन दिस केस काल लोकांनी या सेलिंग केलेली होती. आजच्या सेशन मध्ये मला वाटतं व्हेरी लाईकली या लोकांनी बाईंग केलेली असेल. ओके, मार्केटला कुठल्या तरी एका साईडला घेऊन जाण्याच्या हिशोबाने, आणि तेच एक्झॅक्टली त्यांनी एक्सपायरीच्या दिवशी केलेली आहे. मॅन्युप्युलेशन ते लोक छोटं मोठं करत असतात. सो छान मॅन्युप्युलेशन करून होपफुली आज बाईंगचा फिगर मला वाटतं येण्याचे चान्सेस आहे. मिड कॅप निफ्टी तेजी कंटिन्यू आहे. आता मिड कॅपनी परत तिसरा दिवस जिकडे मार्केटमध्ये तेजी दाखवते, त्यांनी परत टेस्टिंग करून वरच्या बाजूला आहे. सो मिड कॅप स्टॉक्स फुल ऑन तेजीमध्ये असतात. मिड कॅप निफ्टी फुल ऑन तेजीमध्ये. स्मॉल कॅप अजून मरत आहे. ओके, आणि ऍक्च्युली काइंड ऑफ स्मॉल कॅप मध्ये थोडंसं भयानक पॅटर्न पण बनतोय. सो इन दिस केस आता हा ना सप्लाय झोन आहे, मी तर इकडे जाणे स्ट्रेट वे. सो स्मॉल कॅप मध्ये हा महत्वाचा भयानक काइंड ऑफ पॅटर्न बनतोय. काय माहिती नाही लोक सगळे स्मॉल कॅप विकतात काय करतात मला समजत नाहीये, पण हा थोडासा भयानक पॅटर्न बनतोय जिकडे हा इकडे काइंड ऑफ सप्लाय झोन मार्केटमध्ये बनलेला आहे. ओके, सो
निफ्टी तेजीमध्ये आज, उद्या मिड कॅप तेजीमध्ये आहे, स्मॉल कॅप मंदीमध्ये. सो असं मार्केटचं ब्रेकअप असणार आहे. सो मोस्ट ऑफ द लोकांकडे बरं स्मॉल कॅप भरलेले असतील. ऑलराईट. सो त्यामुळे थोडंसं पोर्टफोलिओ तुमचे चालले नसतील, पण ओव्हरऑल मार्केट चालायला लागले ना, कधी ना कधी स्मॉल कॅप पण चालेल होपफुली. ओके. दुसरी निगेटिव्ह न्यूज निघाली ती फक्त काल दिल्लीच्या बॉम्ब ब्लास्टची. ओके, ती एक निगेटिव्ह न्यूज होती. आता ह्या न्यूजला मार्केटने ऑलरेडी सकाळच्या थोडे सेल ऑफ मध्ये डायजेस्ट केलेलं आहे. पण आता ह्याला जर काय टेरर लिंक निघालं, पाकिस्तानचं जर टेरर लिंक जर कनेक्ट करता आलं आणि ते जर न्यूज फ्लो मध्ये, न्यूज इन्फॉर्मेशन मध्ये, न्यूज चॅनल्स मध्ये जर यायला लागलं, तर परत इंडो पाकिस्तानचं टेन्शन वाढण्याचे चान्स आहे आणि त्याच्यामुळे परत मार्केट त्याच्यावरती रिॲक्ट करू शकतं. ओके. सो या न्यूजला आपण बारकाईने ट्रॅक करूया. पण ऍज ऑफ नाव आजचा दिवस मीडिया चॅनल सगळे विसरलेले असणार आहे. ऑफकोर्स त्याला थोडं पाठपुरावा करतीलच, पण आजच्या दिवशी सगळे लोक बिहार इलेक्शन मध्ये सगळ्यांचा फोकस असणार आहे मीडियावाल्यांसाठी. पण या न्यूजकडे पण आपल्याला लक्ष असणं गरजेचं आहे. कशी डेव्हलप होते बघत राहूया आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये.